ही सायलेन्सर नुसता हिचा 45,000चा आहे. आता कसला कार आहे नुसता एवढा खाडा भाऊ एवढा खाडा कशी आहे गाडी काय कशी करते या आईला मजा येते या अगदी पोळलं का गुड मॉर्निंग मित्रांनो मी MH45 रायडर स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन आई संघ ह्या व्लॉग मध्ये. सध्याला मी ना आई घरी आहे आणि आज बोरचं पण दाखवायचं म्हणा दाव की मग काय बोरचं पण दावाचे म्हणते इष्टा फॅमिली समधी जण म्हणते ते युट्यूबचा ब्लॉग आहे का मोठा सगळी जण म्हणते ते गणेश भाऊ आम्हाला बोरचं पाणी बघायचंय बोरचं पाणी बघायचंय. तर मी आज तुम्हाला सर्वांना आपल्या बोरला लागलेलं पाणी किती आलेलं आहे किती लागलंय ते दाखवणार आहे. आई काय म्हणणं तुझं दाव की मग आता ते एवढे आतुरतेने वाट बघते ते माणसं बरेच जण आपल्या फॅमिली मधली म्हणते ते की बघायचंय बोरचं पाणी दावा पण मला माणसाची मन नीट नाही ते म्हणून आम्ही थांबवले. हेच प्रॉब्लेम आहे. पाणी दाखवायला भ्या वाटायला लागले आम्हाला किंवा पाणी दाखवावं का नाही अरे मला सांगायचं आहे आपलं 2 लाख सबस्क्रायबर व्हायला लई थोडं कमी सबस्क्राईब करा सांग ना. ते आता एका मिनिटात करता येईल की गणो बरं करतील ना एका मिनिटात करता येईल उद्या होत्या ते म्हणून सांग. बरं सबस्क्राईब करून टाका आता आई पण म्हणते सबस्क्राईब करून टाका सगळं हे बघा इथं घरात आहे आता आईने टाकले 2 वाळा. मी थोडा नाश्ता केला दही आणि केळं खाल्ली आणि बसलो इथं. समोर आहे सुपर बाईक. पण तुम्हाला काय सुपर बाईकचा व्हिडिओ आवडत नाही तर मी तुम्हाला सुपर बाईकचा व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न करतो पण तुम्हाला आवडत नाही तर आता मी काय करायचं. आपल्या यूट्यूब फॅमिलीला माझ्या घरची ब्लॉगिंग बघायला आवडते का माझ्या ट्रॅव्हलिंगची ब्लॉगिंग बघायला आवडते मला समजत नाही. आई तुला काय वाटतं ह्यांना मी फिरलेलं बघायला आवडत असेल का घरचं ब्लॉग आवडत असेल. मला फिरलेलं नाही आवडत. आपलं घरचं काम करत करत टाकावं म्हणजे आम्हाला हातभार लागतोय. ती इष्टा फॅमिलीला वाटतं सायकलीचं टाकावतं पण आम्हाला वाटतं घरचं टाकावतं म्हणजे आम्हाला बी थोडं सुख लागतंय. दादा कामाला गेलं तर तू भरणं भिजवतोय हिरीत पाणी सोडतोय कुठे कॅबला जोडतोय ड्रिपच्या नळ्या जोडतोय मग आम्हाला सुख लागतंय थोडं. तर आईचं असं काहीतरी म्हणणं आहे मी सायकलीकडे गेल्यावर मग घरची कामं पण राहते ना तर त्यामुळे पण जरा थोडं थांबलो. आणि समद्यांचं म्हणणं आहे गणेश भाऊ तर मी सायकलीकडचा व्हिडिओ टाका सायकलचा व्हिडिओ टाका. काल मी वडिलांना बसून ह्या मोटरसायकलवर गेलो होतो ह्या 15 लाखाच्या मोटरसायकल काल वडिलांना घेऊन गेलो होतो. वडिलांची भावना खोटं बोलत नाही वडील एवढे भेटतं का नाही टीमवर येत ना वडील दुसरी का मोटरसायकल घेऊन येताना वडील 10 वेळा थांबलो होतो. काय चांगला साधना सण होत नाही ना ह्या गाडीचा. मी एकदम क्लीन करून ठेवली गाडी. हे बघा म्हणजे एवढी स्वच्छ ठेवली का नाही मी गाडी ही बघा किती जास्त मी क्लीन ठेवली का किती क्लीन ठेवली गाडी बघा का ह्या गाडीला असं ठेवायला लागतं बघा किती क्लीन ठेवली बघितली हो गाडी एवढी जास्त क्लीन थोडी पण कुठं काय नाही हे बघा किती क्लीन ठेवली आहे बघितलं ना अशी ठेवायला लागते तिथं आहे. आणि माझं स्वप्न होतं ह्या गाडीला समोर एक दिशा उभं करायचं. आय मी तुला काय म्हणायचं पहिल्यापासून नाही आहे मला काय पण करून गाडी आणायची आपल्या घरी माझं नाही पहिल्यापासून आणली का नाही आज आता कशी बसते काय माहिती. हां 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 बस बरं हां जमल. आई ही साडी मला फाडून टाकायची कुठे गेली दुसरी साडी काय ना हां ती साडी नाही मला ती साडी फाडायची तू साडी ती रोज घालते आई जर बाकी रोज एक साडी घालते ती साडी ही 2 साडी अगं बरोबर आहे पण दुसरी साडी बदलत जा की अगं रोज ती 2 साड्या नाही बरोबर वाटत. अगं तुम्ही सांगा कमेंट करून बरोबर वाटतं काय मला नाही बरोबर वाटत. पण मला वाटतंय ना तुला किती साड्या आहेत घरात तुला किती साड्या आहेत घरात तुम्हाला मी साडी दाखवतो आ कुठं अडकला तू का पाय पडचील किती साड्या आहेत तुम्हाला दाखवू का आयला बघा हो का आता तुम्हीच बघा हो का साडी हो का 1 हो का ही तर 2 हां ही 2 झाली हो का ही 3 हां हो का आता सांगतो हे का 3 झाले हे का ही एक 4 हां हे का 4 हे का इथं ढिगार लागले हे का 4 झाले हे का इथं एक 5 हे बघा ही 5 शाली नाही त्या साडे त्यातमध्ये हे बघ 6 7 हे बघ 7 आई पण तू साड्या घालत का नाही एवढ्या साड्या असून तू होय थांब मला त्याला उड्याला कापायचं थोडं तू ती बंद कर 10 दिवस ही लुगडी मला तुझ्या अंगावर दिसली पाहिजे तू कपडे बदलत शिका काय फाल्लं तू घालते तीच रोज मला नाही जमत तसली रोज तीच घालते तुला म्हणतो तसली घालत जाऊ नको तर ऐकत नाही ना काय नाही. ही घाल 1000 रुपये साडी कुठं तरी कुंच घालायचं सांग कुठं तरी दुसरी आहे ती हे कोण हलकी लुगडी ती मग ती घाल कोणची हलकी आहे ती ती रोज 1000 रुपयाची लुगडी
अगं काय होत आहे सर माग तिकडं. अगं मग ह्या साडी अगं आई हे बरोबर दिसत आहे साड्या कार्यक्रमाला ही जात घालते ती का ना तुला अगं आई कार्यक्रम माहित का आपल्याला कुठे येतं कार्यक्रम सांग मग बरं मला येते ती का उद्या कार्यक्रम आहे की विठ्ठलवाडीला. अगं पण हेच नको घालत जाऊ अरे का ना चांगली साडी राहणार मला घालायला त्याला काय होतंय 500 साडी द्याला का. आता तुम्ही म्हणता ना एवढी साधी करायची हो का इथं बॉक्स भरला या काय हो का इथं बॉक्स भरला मी तुम्हाला वरच्या सह साड्या दाखवल्या पण आतमध्ये आयची फॅशन बस जावा जी रंगठी आहे ती दावाय जमतं. रानगटी आहे बरोबर आहे मान्य मला पण जरा थोडी नीट राहावं ना ग लक्ष्मी त्याशिवाय येत नाही हो का आता कसली साडी आहे? लाल कलरची साडी किती भारी आहे. नीट बघ आता तू गाडी ही नीट बघ तू म्हणती कशाला आणली काय आणली तर तुला काय नॉर्मल वाटते काय गाडी नॉर्मल वाटते तुला ही गाडी आता मला ह्यातलं काय काय शिरगोना ह्याला समजे नटू बुलटच आहे ती. कशी गाडी एक बी नटा बोलटा जागा शिल्लक नाही. ही गाडी एका लिटरमध्ये फक्त 10 किलोमीटर चालते काय मग घरावर दुरच काढेल ती. दररोज करते गाडी नाही एखाद्याच काम करून सुद्धा भागायचं नाही. नाही बघा अजिबात आणि ही डंबुरू कशाचं ही डंबुरू डमरू नाही आहे अगं ते इंजन आहे गाडीचं बाहेर आलेलं कसलं इंजन आहे का ना. आणि हे काय ते नळी आहे ह्यातनं आयल जातं आयल आणि हे नळ्या कशा टाकले नाही कुठल्या हे नळ्या अगं ते पाईपलाईन फोडलं का आणि पाईपलाईन अहो बाई पाईपलाईन केली मिस केली की ह्याला. अगं आहे ते हे आहे इंनाच्या नाही आहे ते 4 इंच नाही ती गाडीला ह्या अरे 2 इंचीच्या पाईप आहे त्या एवढ्या 2 इंच एक पाईप आहे की आम्ही त्याला 4 नळ्या आहेत या. मग 4 इंचची गाडी आहे आणि हे काय म्हणतो ते रेडिएटर इंजन कार करायला असतं त्यातनं कुलंट ऑइल होतं ना बरोबर माणूसगार होता का ते? माणूस बिगार होत आहे होय. आय हे जे टायर आहे ना नसते टायर ही जी टायरची किंमत सांग तुला काय या गाडीची किती असते किती 40,000 रुपये 2 टायर आता कसला कार या 40,000 रुपये ना कशाला काय झालं म्हणजे लोकांच्या गाडीला बिनकामी काय नाही होत आहे 40,000 टायर. हा आपली गाडी घरची 40,000ची आहे. काय बाई गणा केवढ्या पायपत्र आहेत त्या. आणि हे इंजन फिजन कुठं आहे. हे कोण हे समजा एवढं मोठं इंजन आहे नुसतं इंजन आहे ह्या गाडीमध्ये आहे नुसतं इंजन आहे बाकी इंजनाशिवाय काहीच नाही ह्या गाडीमध्ये आणि इंजन नुसतं इंजन आहे नुसत्या गाडीला हे वर टाकी आहे हे समजा एवढं मोठं इंजन हे करलं आणि ही पण समजा एवढे मोठे इंजिन आहे बाकीच काहीच नाही गाडी नाव कशी फिट केली बघ की. बघ कशी फिट केली आहे आणि ह्या गाडीला काय म्हणते ती हिला म्हणते ती निंजा Z900 काय निंजा Z900 इंग्रजीत आहे काय हा इंग्रजी निंजा म्हणजे खतरनाक निंजा निंजा हा Z900 ही निंजा असं दिसते. अख्ख्या भारताची आवड ही गाडी भारताची अख्खी आवड ही गाडी समजा भारतात प्रत्येक बाईक रायडरला ही गाडी आवडते आहे पण आपल्याला कशाला पत्र्याच्या घरात आणायची अगं असू दे आपण पण घेणार नाही एक दिवशी ही गाडी आपण नुसतं म्हणणारच आहे म्हणणार नाही घेणार नाही आपण एक दिवशी आपण नुसतं म्हणणार कशी वाटते चालू करून बघ की काय नुसतं दुरच काढता असेल बाबा कसली पंचायत आहे बाबा काय कोणा कुठल्या गाड्या आज पहिल्यांदा 15 लाखाची गाडी चालू करणार आहे मी तुम्हाला दाखवतो बघा हा कशी आहे गाडी आई कशी करते या आईला मजा येते या बसल्यावर कसं वाटत हा बसल्यावर बसल्यावर तर आई लय भारी वाटतं मग बसू की बसवायचंय मग बसू दुपारच्या बाहेर जायच्या वेळेस दूर काढती दूर दूर दूरच काढणार गाडीन कशी आहे एकोच नंबर हाय बाबा कसली कोण चका करते मग हिला लय क्लीन ठेवायला लागतं ह्या गाड्याला हाय ना. मग क्लिनिंगच ठेवायला लागतं ह्या गाड्यांना त्या 1,500ला तेवढीचे काहीच कमी कशातच नाही काहीच नाही कमी आई हे नुसतं सायलेन्सर आहे ना एवढ्या गाडीचा सायलेन्सर नुसता हिचा 45,000चा आहे आता कसला कार आहे ह्याला नुसता एवढा खाडा भाऊ एवढा खाडा 45,000चा नुसता त्या मित्राची गाडी देऊन टाक आपल्याला नको बाबा पोट फुगून आपलं आयुष्य जाईल ती काय झालं तर निस्तारायला आय हिचा एक पार्ट कुठला पण हिचा एक पार्ट 2-3 हजाराच्या खाली अजिबात नाही तू देऊन त्या मित्राची गाडी साधं ही जर टाकायचं म्हणलं हे नुसता कॅलिफर एवढू साक तर ही आहे 43,000 नुसतं एवढं बसते की आणि काय करायचं आपल्याला ही जेपायचं आपल्या बारशाची ही कमाई जी एका सर्व्हिशिंगला खर्च हिला 10,000च्या आसपास हिला खर्च येतो एक सर्व्हिसिंग करायला 10,000च्या आसपास तेवढी आपली गाडी 10,000मध्ये कितीतरी वेळा खर्च असली कसली ही जी सर्व्हिसिंग आहे सर्व्हिसिंग माझ्या आईवडिलांना खूप हालत दिवस काढले तर मी आईवडिलांसाठी जेवढी चांगली गोष्ट दाखवण्याचा प्रयत्न करेन तेवढं हेलिकॉप्टर दाखवलं बाहेरची गाडी दाखवली काही दिवसांनी इमान नंतर ताज हॉटेल ह्या समजा गोष्टी आईवडिलांना मी नाही दाखवायला जेवढं माचन होईल तेवढं आणि स्वतःच्या पैशानं स्वतःच्या कष्टानं समजा गोष्टी करणार आहे
तुम्हाला सर्वांचा फक्त सपोर्ट राहून द्या. चला गाडी आतमध्ये लावून टाकतो आणि दुपारच्या लायला एक राईड आणतो गाडीवरती. आईने बनवलं एकदम गरमागरम शाबू बघा. किती ती दे शाबू चल. मी आणलंय गावातनं दही. वा आई शाबूला एक नंबर करते तू काय पण मग. सगळा माणूस केलाय काय तेव्हा आणि माझा सोमवार नाही तू थोडं खाशील ना. बस 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 तुझं काय झालं अक्कल कोट आहे काय मला तुला थोडं दही देऊ का. मला होते मी खात कवात काय खात अगं दही आहे. वा बटाट्याचं अशी दामाने खात जा. तुझ्या हातला त्याचं कुठं आले का. करा यावं लागतं नुसतं बोलाय नसतं. बरं ऐक की आहे येणाऱ्या 2 वर्षामध्ये समजा काय बदलून जाणार. मी बदलून जाणार तो बदलून जाणार. 2 वर्षामध्ये आपलं काय चांगलं असेल काय वाईट असेल समजा गोष्टी वेगळ्या वेगळ्या. बरोबर आहे का नाही मला कमेंट करून सांगा आई. मी खरंय. हाय का नाही मी जगात नाही तू असणार की तू असणार की. मी कोणाकडे दादा कोणाकडे नाही 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 तसं नाही सगळी माझ्याकडे असणार समधी. पण त्या टाइमला आपण मोठी माणसं म्हणलेलं असं आपल्यापाशी गाड्या असलेल्या घोड्या असलेल्या घर असं चांगलं आपल्यापाशी. हां काय आता कवा येते काय माहिती. असणार समजा गणित तुझा आशीर्वाद आहे ना मला. हाय की पण आशीर्वाद देशील. कवा येते काय माहिती. आशीर्वाद दे हां. एखादी अशी गाडी मोटरसायकल स्वतःची उभा दारासमोर असणार. शिलाला आपली नाही शिला द्यायचा वेळ झाला उद्या देऊन टाकू हिला माघारी आपण का नाही का. गणेश रायडर रानातली दारी धरत आहे आज. जाम घाम आला या पानं बिन हातात मोटरात पाणी भरतोय. आईने मोटर बंद केली काय माहिती. आता कसं आहे ना ही मोटर आमची पाणी सोडती तर वर इथनं अर्धा किलोमीटरवर अर्धा नाही इथनं 700-800 फुटावर इथनं बोर आहे आपला एक त्या जुन्या घरापाशी बोर. ती बोर चालू करताना पाणी हातमध्ये भरायचं नंतर ती बंद करायची मग ही चालू करायची मग पाणी जातं राहणार कोणीकडे पण. हा सिस्टम आहे. आता पाणी भरायचं चालू आहे मोटरमध्ये. भावांनो एवढी पळापळ चालू आहे बघा पाणी हातामध्ये मस्त पळतोय. आमच्या आईचा कालवा उठला आहे. निघालोय खाली मोटरात पाणी भरायचं मला जाऊन आता. सॅकेट करायचं चालू आहे. पाईपा फुटाफुटी झाली रानामध्ये. शॉपिंग व्हायचं असतं पाईप. बस 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 एवढंच बस एवढं सॅकेट. आता काय झालं अजून कालवा करायचं तुला. अगं सॅकेट करायला वेळ लागतो. ती ही आखोड पाईप बारीक आहे. दोन्हीकडनं सॅकेट करायला हेच जातोय. हिकडनं केलंय का आता हे पुढे करायचं तात्पुरतं करायचं काय. आम्ही कष्टाळू शेतकरी काळी आई आमची पंढरी. हरी हरी मागं बघा की गणू भाऊ. चालू आहे हा बिगवलाय काम चालू होती इथं. काय चाललंय तुझं. काम रानातली परत मान नका गणेश भाऊ तुम्ही रानातलं काम करू लागत नाही. बघा इकडे काम चालू काम करतोय. कमेंट करायची एवढी एक नंबर आहे ती. ए कमेंट करणार आहे कमेंट तर नीट करत जावा की जरा थोड्या. रानातलं काम करू लागत. हे काय काम आहे ना तर काय हात बघितला का दुखायला लागला हात.